नमस्कार. आज रामनवमी. जेणे देवांचा मानू गिवसिला, धर्मासी जीर्णोद्धार केला, सूर्यवंशी उदेला सूर्य जोका. अशा प्रभू रामांची आज जन्मतिथी आहे. रामजन्मोत्सवाचा आनंद आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ओसांडून वाहतोय. प्रभू रामांचा जय जयकार करूया. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की जय. रामनामाचं महात्म्य अपार आहे. ओंकारवाचक, परब्रह्मवाचक असं हे रामनाम आहे. आणि हा एक वेगळा विषयच आहे, स्वतंत्र विषय आहे. रामरक्षा स्तोत्र म्हणत असताना अस्य श्री रामरक्षा इथपासून तर रामरक्षा स्तोत्रम संपूर्णम पर्यंत अनेकदा रामनामाचा उच्चार होत असतो आणि जपाची संपूर्ण माळच सहजच घडत असते. रामरक्षा अंतरंगाच्या चिंतनाच्या शेवटच्या टप्प्यावर आपण आज पोचलो आहोत. पुढे जाऊया. 33वा श्लोक आहे. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अर्थ असा आहे की मनाप्रमाणे गती असणारा, वायूप्रमाणे वेगवान, इंद्रियांवर विजय मिळवलेल्या, बुद्धिमंतांमध्ये सर्वश्रेष्ठ असणाऱ्या, वानर समूहाचा मुख्य असणाऱ्या अशा वायुपुत्र रामदूताला, हनुमंताला मी शरण जातो. मनाचा वेग हा सगळ्यात जास्त असतो. हनुमंताचा वेग असा मनासारखा आहे, मनाप्रमाणे आहे. वायूसारखी त्याची गती आहे. लक्ष्मणासाठी औषधी आणण्यासाठी हनुमंतांनी लंकेतून हिमालयापर्यंत उड्डाण केलं आणि सूर्योदयाच्या पूर्वी औषधीयुक्त पर्वतासह तो परत आला. टाकिली झेपगिरीवरती आणिला द्रोणाचल हाती, असे हनुमंत आहेत. हनुमान जितेंद्रिय आहे. इंद्रियांवर त्याचा विजय आहे. या बाबतीतल्या अनेक कथा, अनेक दाखले रामायणामध्ये आहेत. हनुमान अत्यंत बुद्धिमान आहे. त्याच्या बोलण्यावरून रामचंद्रांनी पहिल्या भेटीतच त्याची पारख केली होती. तो पवनपुत्र वानरांच्या समूहामध्ये श्रेष्ठ आहे. सगळ्या शास्त्रांचा हा ज्ञाता आहे. श्रीरामांचा श्रेष्ठ भक्त आहे, श्रेष्ठ रामदूत आहे. दास्य भक्तीचा आदर्श आहे. भक्ती संप्रदायाच्या आचार्यांच्यामध्ये हनुमंताची गणना होत असते. रामाच्या परिवारात हनुमंत देवरूप आहे. त्याची स्वतंत्र मंदिर आहे. हनुमंताची उपासना केली जाते. महापराक्रमी हनुमंताचा रामायण महामाला रत्नम म्हणजे रामायण रूपी महामालेतील रत्न असा उल्लेख केला जातो. अशा या रामदूत हनुमंताला मी शरण जातो असं या श्लोकामध्ये म्हटलं आहे. 34वा श्लोक आहे. कूजंतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखाम वंदे वाल्मिकी कोकिलम. श्लोकाचा अर्थ असा आहे. कवितारूपी शाखेवर बसून राम राम अशा मधुर अक्षरांचं मधुर पूजन करणाऱ्या, गायन करणाऱ्या वाल्मिकी रूपी कोकिळेला मी वंदन करतो. या श्लोकामध्ये वाल्मिकी ऋषींना कोकिळेची उपमा दिली आहे. कोकिळ पक्षी ज्याप्रमाणे झाडाच्या फांदीवर बसून मधुर पूजन करतो, त्याप्रमाणे वाल्मिकी कवितारूपी फांदीवर बसून राम राम अशा सुमधुर अक्षरांचं मधुर गायन करतात आहे. त्यांना मी वंदन करतो असं म्हटलं आहे. वाल्मिकींनी रामकथा प्रगट केली. धन्य धन्य तो वाल्मिक ऋषी माझी पुण्यश्लोक, जयाचेन हा त्रिलोक पावन झाला. रघुनाथ कीर्ती प्रगट केली, तेणे तयाची महिमा वाढली. भक्तमंडळी सुखा झाली श्रवण मात्रे, असं समर्थ म्हणतात. वाल्मिकींचं चरित्र, त्यांचं रामायण काव्य, रामसीतेच्या जीवनामध्ये त्यांची भूमिका केवळ अलौकिक आहे. यावत स्थास्यन्ति सरित गिरयश्च महीतले
तावत रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यती अशी अजरामर रामकथा वाल्मिकींनी रचली. त्या वाल्मिकींना त्रिवार वंदन असो. पुढचा 35वा श्लोक आहे. आपदाम अपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम. संकटांना दूर सारणारा, सर्व सुखसंपदा देणारा, लोकांना आनंद देणारा असा राम आहे. त्याला मी पुन्हा पुन्हा वारंवार नमस्कार करतो असं इथे म्हटलं आहे. रामनामानी सारी संकट, सारी विघ्ने दूर होतात. संकटांशी लढण्याचं धैर्य मिळतं. संकटाचा सामना करण्याची शक्ती आणि बुद्धी मिळते. आनंद रामायणात स्तोत्राची फलश्रुती सांगताना असं म्हटलं आहे की कोणत्याही प्रकारची भीती घालवण्यासाठी आणि विशेषतः बालकांना ग्रहपीडा होऊ नये यासाठी रामरक्षेचा पाठ केला पाहिजे. आपदा दूर करण्यासाठी, ऐहिक पारलौकिक कल्याणासाठी रामरक्षेचा पाठ केला पाहिजे असं म्हटलं आहे. पूर्वी लहान मूल आजारी असेल तर रामरक्षेचा अंगारा संध्याकाळच्या वेळेला त्याला लावला जायचा. एक प्रकारची शक्ती, बुद्धी आणि धैर्य संकटांशी लढण्यासाठी रामरक्षा स्तोत्रातून माणसाला मिळत असतं. सारी सुखसंपत्ती प्राप्त होते, मनोकामना पूर्ण होते असा दाता राम आहे. तो लोकाभिरामम म्हणजे सगळ्यांना आनंद देणार आहे. अशा रामाला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो असं म्हटलं आहे. रामरक्षेमधले जे मंत्रमय असे श्लोक आहेत त्यापैकी हा एक श्लोक आहे. याच्या 1 लक्ष जपानी संकट निवारण होतं असं म्हटलं आहे. तसाच पुढचा 36वा श्लोकसुद्धा मंत्रमयच आहे. भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम. याचा अर्थ असा आहे की राम राम अशी गर्जना संसार बीज भाजून टाकते, सर्व सुखसंपत्ती प्राप्त करून देते आणि यमदूतांना भयभीत करते. बी भाजलं म्हणजे ते पुन्हा पेरलं तर उगवत नाही, अंकुरत नाही. जन्म मरणाच्या फेऱ्यात मनुष्य वासनेमुळे, कामनेमुळे, संकल्पामुळे अडकत असतो. आता जाळुनी बीज जैसे झाडा कीजे निर्वंशे फळ त्यागुनी कर्मे त्यजिले जेणे असं म्हटलंय. वासनेचा क्षय झाला की मग पुढचा जन्म घेण्याचं बीज नष्ट होतं. जन्ममृत्यूची येरझार थांबते. संसाराच्या म्हणजेच जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते. रामनामामुळे हे भवबीज नष्ट होतं. भक्ताच्या साऱ्या कामना, सारे संकल्प जे असतात, साऱ्या वासना, हे सारं काही रामाच्या ठायी अर्पण होऊन जातं आणि असा भक्त परमपदाला प्राप्त होतो. ज्याच्या मुखामध्ये रामनाम आहे त्याला यमदूतसुद्धा घाबरतात. दीनानाथ हा राम कोदंडधारी पुढे देखता काळपोटी थरारी. असं मृत्यूची भीती दूर करणारं, संसार बंधनातून मुक्त करणारं, सर्व सुखसंपत्ती देणारं रामनाम आहे. सदैव मुखानी राम राम अशी गर्जना करावी, जप करावा असं म्हटलंय. पुढचा 37वा श्लोक आहे. रामो राजमणी सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर. रामरक्षेमधला हा अत्यंत प्रसिद्ध असा श्लोक आहे आणि शिवाय रामशब्दाच्या प्रथमा ते संबोधन या विभक्तींना इथे क्रमाने योजलेला आहे. रामभक्तीबरोबर ऋषींचं रचना कौशल्य या ठिकाणी दिसून येतं. श्लोकाचा अर्थ असा आहे की राजमणी म्हणजे राजश्रेष्ठ राम नित्यविजयी हो. राजश्रेष्ठ राम नित्यविजयी होतो. रमापती रामाला मी भजतो. रामानी राक्षसांच्या सेनेला ठार केलं त्या रामाला माझा नमस्कार असो. रामाहून श्रेष्ठ मला कुणीही नाही.
मी रामाचा दास आहे. माझं चित्त सदैव रामाच्या ठाई लय पावावं. हे रामा, तू माझा उद्धार कर. असा या श्लोकाचा अर्थ आहे. राजा रामाचं श्रेष्ठत्व, राक्षस निर्दालनाचं कार्य आणि तसंच भक्ताची लीनता, रामाविषयी अनन्य भक्ती, नित्य रामाच्या ठाई चित्ताचा लय होवो आणि हे रामा तू माझा उद्धार कर, अशी कळकळीची प्रार्थना या श्लोकामध्ये केलेली आहे. राम, रामम, रामेण, रामाय, रामात, रामस्य, रामे आणि भो राम, अशी प्रथमापासून संबोधनाची रूपं मोठ्या कौशल्यानी या श्लोकामध्ये गुंफलेली आहे. शेवटचा श्लोक आहे, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. या ठिकाणी शिव पार्वतीला सांगतात आहे. हा जो श्लोक आहे हा शंकराच्या तोंडचा आहे. शंकर भगवान म्हणतात, हे वरानने म्हणजे हे सुमुखी पार्वती, मी मनाला आनंद देणाऱ्या राम 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 अशा या रामसंकीर्तनात रममाण होतो. कारण जे सहस्रनाम आहे त्याच्या सामर्थ्याचं, त्याच्या तोलाचं हे एकच नाम आहे. रामनामाचं असं श्रेष्ठत्व शंकरांनी पार्वतीला सांगितलं आहे. शंकर रामाचं ध्यान करतात. जेणे जाळीला काम तो राम ध्यातो, उमेसी सदा अति आदरे गुण गातो, असं म्हटलंय. राम रामेति रामेति हा श्लोक पद्मपुराणामध्ये आलेला आहे. नित्य विष्णू सहस्रनाम गाणारी पार्वती शिवाला विचारते, हे वृषभध्वजा, प्रतिदिन विष्णूच्या सहस्रनामाचं जप करण्याचं फळ कोणत्या एका नामाने प्राप्त होईल ते मला सांगा. त्यावर शिवानी दिलेलं हे उत्तर आहे, राम रामेति रामेति. एक रामनाम 1000 नामांच्या तोडीचं आहे, ते पुण्यफल देणारं आहे, असं शंकर भगवान या श्लोकामध्ये पार्वतीला सांगतात. शेवटी इति श्री बुधकौशिक विरचितम श्रीरामरक्षास्तोत्रम संपूर्णम असं म्हटलं आहे. अशा प्रकारे बुधकौशिक ऋषींनी रचलेलं हे रामरक्षा स्तोत्र संपूर्ण झालं असं म्हटलं. अत्यंत लोकप्रिय, अत्यंत सुमधुर, प्रासादिक, प्रखर, तेजस्वी आणि मंत्राचं सामर्थ्य असणारं असं हे रामरक्षा स्तोत्र आहे. या स्तोत्राची जितकी आवर्तनं होतील, जितके याचे पाठ होतील, तितकं या मंत्राचं सामर्थ्य वाढत असतं. वेदमंत्रांच्या प्रमाणे रामरक्षेच्या उच्चारणात विलक्षण अशी स्पंदन शक्ती आहे. शुद्ध स्पष्ट उच्चार करून, अर्थ समजून, मनापासून भक्तिभावाने अनन्य शरणतेने पाठ केले तर ही स्पंदन शक्ती अधिकच प्रभावी आणि कल्याणकारी अशी सिद्ध होत असते. गुढीपाडव्यापासून तर रामनवमीपर्यंत 9 दिवस आपण या दिव्य रामरक्षा स्तोत्राच्या अंतरंगात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. वेळेच्या मर्यादा आणि माझ्याही मर्यादा होत्या. जसं जमेल तशी ही सेवा सादर केली आहे. श्रीरामकथा, श्रीरामाची स्तोत्र, श्रीरामाचं नाव हे सारंच अमृतमधुर आहे. किती बोलावं, किती सांगावं तेवढं कमीच आहे. काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे, असं म्हणून त्या प्रभू रामाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि हे सगळं संकीर्तन त्या प्रभू रामाच्या चरणी अर्पण करूया. श्री सीता रामचंद्रार्पणमस्तु. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.